हाय फ्रेंड्स, मी हेमलता मुद्राळे तुमचा कोकणी पुणेकर चॅनलमध्ये स्वागत करते आहे. आतापर्यंत मी मराठी भाषेत बोलत होतो आहे, आता मी मालवणी भाषेत बोलते आहे. आता मी करणार आहे माशाचा सार. तर हे कांटे आणि कांटे किंवा ते का इरडा म्हणतात. मी ते स्वच्छ करून घेतलं आहे. आता मी एका टोपात तेल गरम करून घेतलं आहे. त्या टोपामध्ये मी बघा तेल ओतलं आहे, 2 चमचे तेल ओतलं आहे. आता त्याच्यात मी कांदो घालून घेतलं आहे. कांदो छान लालसर होईपर्यंत मी वाटणाचा सामान दाखवतो आहे. माशाच्या प्रमाणात मी 1 नारळाचं चव घेतलं आहे, 10-15 तिरफळा घेतला आहे, धने आणि ही मिरची काश्मीरी मिरची, त्याच्यानंतर लाल तिखट घेतला आहे, हळद आणि अर्धो कांदो. ह्या सगळा मी मिक्सराक लावून घेतलं आहे आणि त्याची छान अशी गंधासारखी पेस्ट करून घेतलं आहे. तिरफळा घेतलं आहे, ती औषधी असत. आता ती तिरफळा 10-15 मिनटं मी भिजत ठेवलेलं आहे. त्याच्यातले आतली बी काढून टाकलं आहे, नाहीतर वाटणा कडवटपणा येतलो. तुम्ही पण तसाच करा. आता या सगळं साहित्य मी मिक्सरात लावून घेतो आहे आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेतो आहे. बघा अशी छान पेस्ट होता, बारीक अशी करून घ्यायची. आता कांदो इकडे छान भाजता. कांदो भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये ह्या तयार झालेला वाटण आपण घालून घेऊया. हे बघा, आता आपण त्याच्यात वाटण घालून घेऊया. नुसत्या कांद्यावर ह्या वाटण घालून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात वाटण लागला त्याच्यात पाणी घालून जरासं आपण त्या वाटणात घालून घेणार आहोत. आता आपण ह्या वाटणात मासे घालून घेणार आहोत. इरडा किंवा कांटा म्हणतात एका आमच्याकडे. हे छोटे छोटे मासे असतात. ह्या माशाची आतली जे काटो असता तो लागत नाही. आमच्याकडे कोकणात ही पूर्ण मासो खातात. अगदी त्याच्या काट्यांसकट ह्यो मासो आम्ही खाताव. आता ह्या वाटण लागलेला, आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घालून झाला की आपण त्या जरा झाकून ठेवूयात. थोड्या वेळान झाकण काढून आपण त्याच्यात पाणी घालून घेऊयात. घट्ट पातळ आपल्याक जेवढा जसा लागता तसा पाणी घालून घेऊयात आपण. आमच्याकडे कोकण म्हटला कोकणी आणि भात बोकणी, तर आम्ही ह्या साराबरोबर भात खाता, त्यामुळे ते आमका जरा पातळ लागता. तुमका जसा लागत तसा ता घट्ट पातळ करून घ्या. आता झाकण ठेवूया आणि थोडा वेळ उकळू देऊया. इकडे मी चिंच घेतलं आहे. आता चिंचेचं कोळ काढून घेतलं आहे. हे बघा, पाणी घालून जरासं आपण ती चिंच अशी मुरगटून घेऊया. हे बघा, अशी चिंचेचं कोळ निघतलो. ह्यो कोळ आपण सारात घालून घेतलो. आता बघा, ह्या साराक छान उकळी फुटली. साराक उकळी फुटूच्या आधी आपण वरचा झाकण काढून घेतला. कधीच आपण एकदा उकळी फुटली की साराक वरती झाकण ठेवायचं नाही. आता बघा, मासे छान शिजलेत, तर आपण त्याच्यामध्ये कोळ घालून घेऊया चिंचेचं कोळ कधीच आधी घालूचं नसता, नाहीतर मासे शिजत नाहीत चांगले. आता आपण
उकळी फुटल्यानंतर फक्त ही सार वरच्यावर ढवळत बसायचा. आता ते का बघा एका बाजून जरासा तेल सुटूक सुरुवात होईल. जेव्हा तेल सुटात म्हणजे आपला सार झाला असं आपण समजायचा. तुमका माझी मालवणी भाषा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या साराबरोबर भाजलेली कांटा पण खूप छान लागतात. तुम्ही पण करून बघा.